नमस्कार, मी ज्ञानेश्वर भगरे, महाराष्ट्र संवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कुडाल संगमच्या धर्तीवर माथुरलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समेत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली। मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथील स्वयंभू माथुरलिंग गणपती यात्रेच्या महापूजेनंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कारानंतर ते बोलत होते। सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत भरणाऱ्या यात्रेची महापूजा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते विधिवतपणे करण्यात आली। कुडाल संगमच्या धर्तीवर माथुरलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समेत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कार्यक्रमास्थळी दिली। तालुक्यातील सिद्धापूर येथील स्वयंभू माथुरलिंग गणपती यात्रेच्या महापूजेनंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कारानंतर ते बोलत होते। सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत भरणाऱ्या यात्रेची महापूजा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते विधिवतपणे करण्यात आली। ही पूजा वेद पंडित नंदकुमार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोपठणाने करण्यात आली। या पूजेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे, नितीन नकाते, खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, बापूराया चौगुले, अविनाश शिंदे, अनिल बिराजदार, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील, कल्लप्पा पाटील, संतोष सोनगे, किसन भजनावळे, नायब तहसीलदार सुधाकर मागाडे, पोलीस निरीक्षक अनिल गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड, सिद्धापूर ग्रामस्थ व ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते। सिद्धापूर पासून 3 किलोमीटर अंतरावर भीमा तीरावर भरणाऱ्या यात्रेस कर्नाटक, महाराष्ट्रासह आंध्राचे लाखो भाविक येत असतात, परंतु निधी कमतरतेमुळे भाविकांना पुरेशा सुविधा देताना मंदिर समितीवर ताण पडत आहे। वर्षाला भाविकाच्या वाढत्या संख्येमुळे यात्रा कालावधीमध्ये भाविकांना, व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा देणे, या परिसराचा चांगल्या प्रकारे कुडाल संगमच्या धर्तीवर विकास होणे आवश्यक आहे। हे पालकमंत्र्यांच्या आश्वासनाने भाविकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। या वर्षी पूर्णपणे दुष्काळ पडला असताना सुद्धा, भाविकाच्या ताटातली भाकरी महागली असताना सुद्धा यात्रा काळातील भाविकाचा भक्तीचा झरा काही अटला नाही। तो उत्साहाने भक्तीने चिंब होऊन भक्तीमध्ये तल्लीन होता। भक्त आपले नवस फेडण्यासाठी सोन्या चांदीचे कडदोरे, जानवे, पाळणे, पैंजण, पादुका, वस्तुदान देत होते। रक्कम स्वरूपात देणगी देत होते। दिवसभर ट्रस्ट कडून भक्तांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती। सकाळी महापूजेला आलेल्या अतिथी मान्यवर गणांना मंदिर समितीचे अध्यक्ष भीमगोडा धुळगोडा पाटील यांच्या वाड्यावर यथोच्च मिष्टान्न व गावरान मेवा प्रेमाने बापूराया चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे पाहुणचार करण्यात आला होता। सिद्धापूर मधील तरुणांनी भाविकांना सेवा देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक बनून भाविकांना भक्तिभावे सेवा दिली। संध्याकाळी गावात श्रीच्या पालखीचे सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। पालखी समोर आतिषबाजीने भक्तगणाचे डोळ्याचे पारणे फिटले। रात्री 10 वाजता भक्तगणांना मनोरंजनासाठी मंदिर समिती ट्रस्ट कडून कन्नड सामाजिक नाटक चिन्नद गोंबेचे सादरीकरण करण्यात आले।